रामनवमी निमित्तानं धाराशिव जिल्हाभरात शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय। धाराशिव शहरात भाजपकडून भगवा ध्वज यात्रा काढण्यात आली। यात्रेत महिलांसह तरुणांचा मोठ्या उत्साहात सहभाग पाहायला मिळाला। रामनवमी निमित्त निघालेल्या या यात्रेत हनुमानाची भूमिका साकारलेल्या कलाकारांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। श्रीरामाचे विचार आणि आचार प्रत्येकानं आचरणात आणावेत असं मत यावेळी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केलं। आज श्री प्रभू रामचंद्र नवमीच्या निमित्ताने अतिशय उत्साहामध्ये पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये शोभायात्रा निघालेल्या आहेत आणि आता धाराशिव शहरात आपण आहोत। आता आपण पूजन करून यात्रेची सुरुवात होते। आपण उत्साह बघू शकताय आणि प्रभू रामचंद्र म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये अतिशय वेगळी एक सकारात्मक भावना ऊर्जा निर्माण होते आणि आजच्या या शुभप्रसंगी आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये यात्रा शोभायात्रा काढतोय। तर रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा येथील श्रीराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळल्याचं पाहायला मिळतंय। रामनवमी सोहळ्यास उत्साहात सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। दिवसभरात लाखो भाविक प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी दाखल होत आहेत। तर दुपारी महाआरती तर सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। सर्व राम भक्तांना जय श्रीराम। आज प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही जसवंतपुरा किराडपुरा राम मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा होत आहे आणि यावर्षी आनंदाचा म्हणजे अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा मंदिराची जीर्णोद्धार पूर्ण झालेला आहे। त्यानिमित्तानं देशातील सर्व भाविक लोक प्रत्येक ठिकाणी जे राम मंदिर असेल तिथे मंदिरात दर्शनाला जाणार आहे। इथल्या मंदिराच्या तर्फे आज आपण जी व्यवस्था केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।